मित्रांनो, 14 जूनला आपली MPSC गट ब पूर्व परीक्षा आहे. आता वेळ कमी आहे आणि अभ्यास डोंगरा एवढा, अशी तुमची अवस्था झाली आहे का? नेमकी कोणती पुस्तकं वाचायची, रिव्हिजन कशी करायची आणि 10 लाख विद्यार्थ्याच्या स्पर्धेतून आपला रिझल्ट कसा काढायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील. मी आज तुम्हाला देणार आहे एक कंप्लीट 45 डेज रिव्हिजन प्लॅन. हा प्लॅन तुमच्या यशाचा मार्ग मोकळा करेल. चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे तुम्हाला दिलेल्या चार्टमध्ये तुम्हाला दिसत आहे परीक्षेचे स्वरूप दिसत आहे. तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे ह्यामध्ये तुम्हाला दिसत आहे 45 डेचा प्लॅन आहे. आपण विस्तृतपणे हा प्लॅन पाहूया. पहिले तर आपण विषयाचे वेटेज पाहू. चला बघा, नियोजन करण्यापूर्वी आपण शत्रूचा अंदाज घेऊया. 100 प्रश्न, 100 गुण आणि फक्त 60 मिनिटे. वेळ किती? फक्त 60 मिनिटे. म्हणजेच एका प्रश्नाला तुम्हाला 36 सेकंद सुद्धा मिळत नाहीत. 36 सेकंद सुद्धा मिळत नाहीत. इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र हे तुमचे स्कोरिंग विषय आहेत. इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र. भूगोलमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा आहे, तसेच इतिहासामध्ये कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा आहे. तर या स्क्रीनमध्ये तुम्हाला चुकून इथे भूगोलच्यामध्ये काही घटक आलेले आहेत. ते तुम्हाला नंतर ओरिजिनल टेलिग्राममध्ये PDF मिळेल, ते तुम्हाला नीट करून मिळून जाईल. तर तुम्ही पहा, 15 गुण भूगोलसाठी आणि राज्यशास्त्रासाठी 10 गुण आणि कोणता विषय? भूगोल. इतिहासासाठी किती? 15 गुण. असे तुमचे स्कोरिंग विषय आहेत. नंतरचा विषय म्हणजे तुमचे गेम चेंजर विषय. गेम चेंजर विषय म्हणजे अर्थशास्त्र, म्हणजे 15 गुण आणि बुद्धिमत्ता गणित. हे तुमचे नियोजित प्रश्न असतात, जे कमी जास्त प्रश्न असू शकतात. हे तुमचे गेम चेंजर विषय आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणते? यामुळे तुम्हाला काय होते? मेरिट ठरू शकते. कोणत्या विषयामुळं? अर्थशास्त्र आणि अंकगणित, चालू घडामोडी हे विषयामुळं तुमचा काय होतंय? गेम चेंजर म्हणजे तुमचं मेरिट ठरू शकतं. बघा, आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीच्याकडे येऊ. आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे आपली, की अभ्यासाचे नियोजन कशाप्रमाणे करायचे आहे. बघा, आपण तुम्हाला इथं PDF एक आराखडा दिलेला आहे. म्हणजे दिनचर्या कशी असावी. सकाळी 6 ते 8 चालू घडामोडी आणि वृत्तपत्रे यांचा अभ्यास करायचा आहे. वृत्तपत्रांचा अभ्यास म्हणजेच चालू घडामोडीचा ते भाग येतो. पण वेगळं असं करायची काही गरज नाही. तुम्ही जून 2025 पासून एप्रिल 2026 पर्यंत तुमचं चालू घडामोडी तुम्ही करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही रोज चालू घडामोडीचा एक टॉपिक घ्यायचा आणि त्याचं विश्लेषण रोज करायचं. म्हणजे चालू घडामोडीत राजनैतिक विषय, दुसऱ्या दिवशी निधन वार्ता, तिसऱ्या दिवशी नियुक्ती, असं घेऊन तुम्ही करायचं आहे. 9 ते 12:30 मुख्य विषय रिव्हिजन घ्यायचा. म्हणजे तुमचा कोणता महत्त्वाचा प्रायमरी विषय म्हणजे इतिहास, भूगोल, कोणताचा विषय ते घेऊ शकता तुमच्या उजळणीनुसार, तुमच्या आवडीनुसार. बघा, 2 ते 3:30 मध्ये काय करायचं? PYQचं विश्लेषण. म्हणजे तुमचं जे गोष्ट, जे तुमचं मेरिट वाढवणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे PYQ हा यशापर्यंत नेणारा महत्त्वाचा मार्ग आहे. आपल्याला परीक्षेचा अंदाज हा PYQनंच मिळतो. PYQ हा घटक खूप महत्त्वाचा आहे कोणतीही एक्झाम देण्यासाठी. त्यामुळे PYQचा अभ्यास करावाच. बघा, 4 ते 5 मध्ये काय करायचे? 4 ते 6 मध्ये काय करायचं? गणित आणि बुद्धिमत्ता. 4 ते 6 या वेळेत तुम्हाला काय करायचं? गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा आहे. नंतर बघा, 8:30 ते 9:30, 7:30 ते 8:30, 9:30 यावेळेत तुम्ही दुय्यम विषयाचे नियोजन करा. म्हणजे दुसरा विषय घ्या. इतिहास घेतला तर त्यासोबत भूगोल घ्या, किंवा इतिहास राज्यशास्त्र घ्या, किंवा भूगोल अर्थशास्त्र घ्या. जे विषय तुम्हाला दिवसभर ही करतील. नंतर बघा, नंतर तुम्हाला काय करायचं आहे? अर्धा तास शेवटीचे म्हणजे 10, 11:30 अशा वेळेत तुम्हाला दिवसभर तुम्ही काय अभ्यास करायचा त्याचं रिव्हिजन करायचं आहे. बघा, पहिल्या 25 दिवसाचे नियोजन कसे असणार आहे तुमचे? बघा, 1 ते 5 पहिले 5 दिवस काय करतो? म्हणजे जर भूगोल विषय घेतला तर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, नद्या, खनिजे, शेती, 2011ची जनगणना, वाहतूक आणि पर्यटन हे घटक पहिल्यांदा करायचे आहेत. नंतर दुसरे 6 ते 10 दिवस इतिहास विषय घेतला. महाराष्ट्राचे समाजसुधारक, 1758चा उठाव, काँग्रेसची स्थापना, क्रांतिकारी चळवळी, शेतकरी व कामगार चळवळीचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. नंतर 11 ते 15 दिवस बघा, राज्यशास्त्र, राज्यघटनेची निर्मिती, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपती, संसद, पंचायत राज, म्हणजे त्याच्यातले 73 आणि 74 घटनांवर क्वेश्चन असतोच. बघा, पुढला
16 ते 20 दिवसात यामध्ये काय करायचं, मला अर्थशास्त्र विषय घ्यायचा आहे. त्याची पंचवार्षिक योजना, बँकिंग, दारिद्र्य, बेरोजगारी आणि सार्वजनिक वित्त, शाश्वत विकास यांचा अभ्यास करायचा आहे. आणि दिवस 21 ते 25 सामान्य विज्ञान, प्राणी, वन, वनस्पतीचे वर्गीकरण, मानवी आरोग्य आणि आहार, प्रकाश, ध्वनी आणि अनुसंरचना याचा अभ्यास करायचा आहे. बघा आता फेज 2 मध्ये काय करायचं, सराव आणि वेग. म्हणजे तुम्हाला वेग वाढवायचा आहे. 60 मिनिटात तुम्हाला 100 क्वेश्चन अटेम्प्ट करता आले पाहिजेत. बघा या काळात म्हणजे सकाळी कोणत्या वेळात तुम्हाला सराव करायचा आहे, तर 11 ते 12 याच वेळेत तुम्ही पूर्ण लांबीचे पेपर सोडवायचे आहेत. म्हणजे दिवस 26 ते 33 म्हणजे एक टेस्ट पेपर सोडून प्लस चुकलेल्या प्रश्नांचा टॉपिक पुन्हा वाचणे, चालू घडामोडीचे मागील 6 महिन्याचे रिव्हिजन करणे हे तुम्हाला 23 ते 33 मध्ये करायचे आहे. आता बघा शेवटचे 34 ते 40 दिवस सर्व विषयांचे स्वतः काढलेले संक्षिप्त नोट्स वाचणे, गणितातील महत्त्वाचे सूत्रे रोज अर्धा तास पाहायचे. तुम्हाला गणिताचे सूत्र पाहिजेत. वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये एकाच चॅप्टरचे वेगवेगळे सूत्र असतात, तर मी त्याचं विश्लेषण करून रोज प्रॅक्टिस करायची आहे. त्यामुळे तुमचं विसर पडणार नाही. बघा अंतिम प्रहार पेज 3 मध्ये काय अंतिम प्रहार बघा 41 ते 45 दिवस कमी ताण घ्या, आत्मविश्वासाने तुमची उजळणी होऊ द्या. बघा 41-42 आयोगाचे 2017-24चे पेपर पुन्हा डोळ्याखालून घालायचे. तुम्हाला GPYQ हे डोळ्याखालून घालायचे. 43 आणि 44 दिवस काय करायचे, विज्ञानातील महत्त्वाचे तथ्य आणि नकाशाचे वाचन करायचे. विज्ञान हा विषय महत्त्वाचा आहे. बघा दिवस 45 शेवटच्या दिवशी तुम्ही पूर्ण विश्रांती, हलका आहार आणि परीक्षेसाठी आवश्यक साहित्याची तयारी करायची आहे. ह्या गोष्टीची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, ही परीक्षा ज्ञानापेक्षा तुमच्या टेम्परामेंटची म्हणजे मानसिक स्थितीची जास्त आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तर जर तुम्हाला हा प्लॅन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या अभ्यासू मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या विषयाची जर भीती वाटत असेल तर तुम्ही मला अशा कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्या विषयाचा मी वेगळा तुम्हाला विश्लेषण करून तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देईल. अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी या चॅनेलला शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. आणि याची पी डी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल.